हे देवाला आवडणार, जर देवाला आवडणार आपण केलं तर आमचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल माई बापा, मागच्या 100-125 वर्षामध्ये महिलांना एवढी मोकळीक दिली जात नव्हती. घराच्या बाहेर पडण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यामध्येच मामांचे एक महान भक्त होऊन गेल्या, ज्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई चौघुले. यांना लहानपणापासून माझ्या मामांची भक्ती लाभलेली होती, संतांची संगत लाभलेली होती. त्यांना मामांची भक्ती करायला, मामांची सेवा करायला आवडत होतं. पण लग्न झालं आणि सगळं वातावरण बदललं की घरामध्ये सासू सासरे जे होते ते कडक स्वभावाचे होते. जो त्यांचा नवरा होता, पती होता, तो भक्ती मार्गामध्ये नव्हता माई बाबा. त्यामुळे त्यांना घरातून कुठेही जाऊ दिलं जात नव्हतं. जर मामांचा तळ त्यांच्या गावाच्या शेजारी आला तर त्यांना मामांच्या तळावर जावंसं वाटायचं. मामांसाठी काहीतरी खायला करून न्यावंसं वाटायचं. आपण बनवलेलं खायला मामांनी खावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना तळावर जाऊ दिलं जात नव्हतं. एकदा असंच त्यांच्या गावाच्या शेजारी, त्यांचं गाव म्हणजे कोल्हापूरमध्ये असणारं मुरगुड, या मुरगुडच्या शेजारी मामांच्या बकऱ्या आल्या होत्या. मामांचा तळ आला म्हणून नवऱ्याला विचारलं, मी मामांच्या तळावर जाऊ का? त्यावेळी नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं, घरामध्ये आई आजारी आहे, घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, म्हणजे जायचं नाही, स्पष्ट सांगितलं. ते पतिव्रता होते. नवऱ्याचं म्हणणं ऐकलं माई बापा. पण माझ्या मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी भक्ती होती, एवढा भाव होता की त्यांनी मामांसाठी पटकन शिरा बनवला आणि तो डब्यामध्ये गच्च भरला आणि शिऱ्याने भरलेला हा डबा आपल्या शेजाऱ्याने जवळ नेऊन दिला. शेजारी मामांच्या तळावर येणार होते. या लक्ष्मीबाईला वाटत होतं की आपण बनवलेला हा जो प्रसाद आहे यातला 2 घास तरी शिरा मामांनी खावा. शेजारी तळावर आली, मामांच्या जवळ गेली आणि तो डबा मामांच्या पुढे ठेवला. आणि काय आश्चर्य माई बापा हो, 2 घास नाही, मामांनी सगळा शिरा गुंतून घेतला. हिला आनंद झाला. ही शेजारी आरती झाली की घरी पळत गेली. लक्ष्मीबाईला सांगितलं, लक्ष्मीबाई अगं मामा तुझ्या प्रसन्न झाले, तू दिलेला सगळा शिरा गुंतून घेतला. गेल्या गेल्या लक्ष्मीबाईला सांगत होती. दोघी एकमेकीला बोलत होत्या, हे बघ हा तुझा डबा घे, मामाने रिकामा डबा दिलाय, सगळा शिरा गुंतून घेतला. लक्ष्मीबाईने तो डबा हातात घेतला. मामाने सगळा शिरा ओतून घेतलाय म्हणून त्यांनी सहज असा डबा उघडला. सहज बोलता बोलता डबा उघडला तर काय आश्चर्य माई बापा हो, पुन्हा तो डबा हे असा शिऱ्याने भरलेला होता. लक्ष्मीबाईला आनंद झाला की मामाने प्रसाद तर घेतला पण आपला कृपा प्रसाद आपल्याला माघारी दिला. म्हणून लक्ष्मीबाई सगळ्यांच्या घरी गेल्या, सगळ्यांना तो प्रसाद वाटला, प्रेमाने स्वतः